आज आपण बनवूया पालक दाल खिचडा। आपण आता इथे 1 वाटी बासमती राईस घेतलेला आहे। आपण आता तो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊ। 3 वाट्या मी मूग डाळ घेतलेली आहे, ती पण आपण घालून घेऊ। स्वच्छ धुवून घेऊ। राईस आपला स्वच्छ पाण्याने धुवून झालेला आहे व्यवस्थित। राईस आणि मूग डाळ आपण आता ते प्रेशर कुकर मध्ये घालून घेऊ। ज्या प्रमाणात मी बासमती राईस आणि डाळ घेतलेली तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला थोडंसं अर्धा लिटर जास्त पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी मीठ घेतले, हळद आहे, जिरा। आपण आता प्रेशर कुकर मध्ये 2 शिट्ट्या घेऊन टाकू। इथे मी पालक घेतलेली स्वच्छ धुवून, आपण आता पालकाची कटिंग करून घेऊ। अशा आपल्याला पालकाची कटिंग करून घ्यायची आहे। पालक कटिंग झालेली आपली। आपण पालक आता गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेऊ। बघू शकता इथे मी पाणी ठेवलं होतं, पाणी गरम झालेलं आहे आपल्या कढईमध्ये। आपण आता त्यामध्ये पालक घालून घेऊ। यामध्ये मी खायचा सोडा टाकतोय थोडा। सोडा यासाठी टाकला जातो का जेणेकरून आपण ज्या भाज्यांमध्ये सोडा टाकतो त्यांचा कलर नाही चेंज व्हावा, म्हणून आपण सोडा टाकतो त्यामध्ये। झाकण लावून 10 मिनिटं पालक बॉईल करून घेऊ। 10 ते 15 मिनिटं झालेली बघू शकता। पालक चांगली आपली बॉईल झालेली आहे। आपण आता पालक काढून घेऊ। पालक काढून आपण थंड पाण्यामध्ये घालून घेऊ। पालक आपली थंड झालेली आहे। आपण आता पालक काढून घेऊ आणि मिक्सरच्या जार मध्ये घालून घेऊ। त्यामध्ये मी इथे ऍड करतोय पुदिनाचे पत्ते काही कट केलेले बघू शकता तुम्ही, आणि कोथिंबीर। यांची आपण आता एक बारीक पेस्ट बनवून घेऊ। आपण आता कांदा बारीक कट करून घेऊ। कांदा आपला बारीक चॉप करून झालेला आहे। कांदा आपण आता काढून घेऊ। टमाटर बारीक कट करून घेऊ। टमाटर कट करून झाले, टमाटर आपण आता काढून घेऊ। आपण आता हिरवी मिरची बारीक कट करून घेऊ। मिरची कट करून झाली, मिरची काढून घेऊ। तेल आपण सर्वप्रथम इथे जिरे घालून घेऊ। 1 चम्मच मोहरी आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, चॉप केलेली हिरवी मिरची, अद्रक आणि गावठी लसूण चॉप केलेला आपण यामध्ये घालून घेऊ। तडक्यात 2 ते 3 मिनिटं आपण असंच परतून घेऊ। आपण आता तडक्यामध्ये हिंग घालून घेऊ। आता बारीक चॉप केलेला कांदा घालून घेऊ। मीठ 1 चम्मच। कांद्यामध्ये मीठ टाकल्याने कांदा लवकर फ्राय होतो। आपण आता कांदा हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे। हलका ब्राऊन होईस्तोवर आपण कांदा असंच परतत राहू। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आपण आता त्यामध्ये चॉप केलेले टमाटर घालून घेऊ। टमाटे आपण 2 मिनिटं परतून घेऊ। टमाटे आपले व्यवस्थित परतून झालेले आहे बघू शकता तुम्ही, छान सॉफ्ट पण झालेले आहे टमाटर। हळद आहे अर्धा चम्मच, मीठ, धना पावडर 1 चम्मच, अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आहे, 1 चम्मच किचन किंग मसाला। व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ मसाले। मसाले आपले छान मिक्स झालेले आहे। आपण आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ। 2 मिनिटं आपण असंच मसाला परतून घेऊ। मसाला आपला रेडी झालेला आहे। आपण आता त्यामध्ये पालक घेतली होती, पुदिना आणि कोथिंबीर बघू शकता। डाळ आणि राईस आपला छान असा बॉईल पण झालेला आहे। इथे पालक खिचडीचा मसाला आपला व्यवस्थित रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही। आता आपण त्याच्यामध्ये बॉईल केलेले खिचडी घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण आता पालक दाल खिचडा 3 ते 4 मिनिटं अशीच वाफेवर शिजवून घेऊ। 3 ते 4 मिनिटं झालेले आहे, व्यवस्थित वाफ पण झालेली खिचडीला। पण आता यामध्ये कसुरी मेथी घेतलेली मी, बारीक क्रश करून कसुरी मेथी घालून घेऊ। मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 2 मिनिटं आपण असेच पालक खिचडा शिजवून घेऊ। तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करू। तडक्यासाठी इथे मी कढई घेतली एक छोटी, त्यामध्ये तेल टाकतोय। अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच मोहरी, 5 लाल मिरच्या घेतलेल्या आहे मी इथं, गावठी लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता, हिंग। मिरच्या आपल्या थोड्याशा लाल आणि कडक होऊन देऊ। टीस्पून हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर मिक्स करून घेऊ व्यवस्थित तडक्यामध्ये। एक कापलेली कोथिंबीर। आता आपला तडका रेडी झालेला आहे। आपण आता पालक दाल खिचड्यामध्ये तडका घालून घेऊ। आपला आता पालक दाल खिचडा रेडी झालेला आहे। आपण सर्व करून घेऊ।
तडका ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू पण शकता किंवा नाही पण टाकू शकता. आम्हाला इथं जरा स्पायसी बनवायचं होतं म्हणून मी तडक्याचा वापर केलेला आहे.